आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याच्या साखरपाक कोंडगाव बाईंगवाडी येथे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने जलजीवन मिशन अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे 3 तेरा वाजले असून या कामात जवळपास 40 लाखांचा निधी हडपल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत। याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर पाण्याच्या न्यायाची लढाई आता उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे दाखल करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील असलेल्या कोंडगाव बाईंगवाडी येथील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठा वित्तीय गैरव्यवहार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली। सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गोविंद भालेकर यांनी 4 जून 2026 रोजी थेट मुख्य न्यायमूर्तीच्या सचिवालयात ही याचिका दाखल केली। हा गैरव्यवहार बाहेर येण्यासाठी माहिती अधिकारी कार्यकर्ता निलेश सावंत हे प्रयत्न करत असून ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी आहेत। याचिकेत नमूद केलेल्या अधिकृत माहितीनुसार या प्रकल्पासाठी 40,16,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। सरकारी कागदपत्रांवर या योजनेचे तब्बल 80% काम पूर्ण झाल्याचं दाखवून निधी खर्च करण्यात आला आहे। मात्र प्रत्यक्ष जमिनीवर पाहणी केली असता मुख्य जलवाहिन्या, रस्ते दुरुस्ती आणि पंप हाऊसचे काम पूर्ण झालेले नाही। त्यामुळे स्थानिक लाभार्थ्यांना पाण्याचा थेंबही मिळालेला नाही। स्थगिती आदेश डावलून कंत्राटदारांची दादागिरी सुरू असल्याची सर्वात गंभीर बाब म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने 1 जून 2026 रोजी कंत्राटदारांना तातडीने काम थांबवण्याचे अधिकृत आदेश दिले होते। मात्र कायद्याची कोणतीही भीती न बाळगता कंत्राटदाराने 2 जून रोजी अत्यंत घाईघाईने साईटवर काम सुरू ठेवले। निकृष्ट कामाचे पुरावे नष्ट करण्यासाठी आणि कागदोपत्री काम पूर्ण दाखवण्यासाठीच कंत्राटदाराने ही संशयास्पद घाई केली असा थेट आरोप याचिकेत आहे। या भ्रष्टाचारात कंत्राटदारासह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक आणि विभागीय अभियंत्यांचे संगनमत असल्याचा संशय याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणाची एसआयटी, एसीबी आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत स्वतंत्र चौकशी करावी, मोजमाप पुस्तिका जप्त करावी, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून निधी वसूल करावा आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे। या याचिकेवर लवकरच प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे। जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याने ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली आहे। कडता होता सरपंच कुठला तरी दुसरीकडचा
आहे तर तू आपलं काय करायचं? मग तुमचा संबंध नाही बोलायचा. शेठला सांगा. आम्हा शेठ आणि आम्ही बघू. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।